श्रीरामपूर शहरात संतापजनक घटना समोर आली आहे। शहरातील हिंदुत्ववादी कार्यात अग्रेसर असलेले सागर वाडिले यांच्या भेळीच्या दुकानाची काल मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली असून दुकानातील रोख रक्कमही चोरून नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे नुकसान केले। यापूर्वीही दिवाळीच्या दिवशी वाडिले यांचे दुकान जाळण्याची घटना घडली होती। त्यामुळे वारंवार होत असलेल्या घटनांमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। सागर वाडिले यांनी या प्रकाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून भविष्यात आपल्या जीवितात धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। तसेच या प्रकरणाचा तात्काळ तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे। मी सागर सुधाकर वाडिले, लोणंद रोड, लक्ष्मीनारायण नगर चौक इथं माझं दुकान आहे। काही समाजकंटकांनी काल रात्री 12च्या सुमारास येऊन माझी दुकानाची तोडफोड करून पलटी करून त्याच्यात दुकानातले पैसे वगैरे काढून नेले आणि मागही माझ्या असंच दिवाळीच्या वेळेस दुकान जाळण्यात आलं होतं, पूर्णपणे जाळलं होतं। मी पोलीस प्रशासनाला तेव्हाही तक्रार दिली होती आणि आजही तक्रार दिलेली आणि वारंवार माझ्यावरच या रोडला दुकान जाळण्यात येतं, दुकान पलटी करून तोडण्यात येतं, पैसे काढून नेण्यात येतात आणि उद्या पुढे चालून माझ्या जीवास धोका पण जाणवतोय। त्या अनुषंगाने पोलिसांनी पुढील तपास केला पाहिजे आणि आरोपी निष्पन्न करून त्यांना कठोरात कठोर कारवाई दिली पाहिजे। हेच माझी प्रशासनावर पूर्णपणे विश्वास पण आहे आणि त्यांनी मला न्याय दिला पाहिजे, हेच माझी मागणी। जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। यासाठी भीमप्रहार न्यूज मराठीने घेतलेला विशेष आढावा।